नमस्कार. आज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया म्हणजे वद्य द्वितीया. आज आपण संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग पाहणार आहोत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय निघती. का कमलकंदा आणि दुर्दरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवेजी भ्रमरी, जवलीला चिखलूची उरे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्येला म्हणजेच आत्मज्ञानाला श्रेष्ठ मानले गेले आहे. ते श्रेष्ठतम तर आहेच, पण पावित्र्यातही पवित्र आहे. हे आत्मज्ञान सर्व गूढ शाक्तांचा स्वामी आहे. तीर्थक्षेत्रादी स्थळे कायिक पापे नष्ट करतात, पण मन पवित्र करण्याचे सामर्थ्य फक्त आत्मज्ञानातच आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, असे भगवंताचे एक वचनही प्रसिद्ध आहे. शिवाय आत्मज्ञान झाले असता साहजिकच इतर सर्व ज्ञाने लुप्त होतात. ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो, त्याला मोक्ष मिळतो. जन्माला कारण होणारी वासना, संचित क्रियमाण कर्मे आत्मज्ञानाने नाश पावतात. हे आत्मज्ञान प्रत्येकाच्या हृदयात स्वतः सिद्ध असतेच, पण ते गुरुमुळे त्याला उघड होते. आत्मज्ञान झाल्यावर उपभोगाची क्रिया थांबते. एकूण ऐसे सुलभ आणि सोपारे. आत्मज्ञान प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू असून ते मिळवणे इतर साधनांपेक्षाही सोपे आहे. शिवाय आत्मज्ञान म्हणजे ते साधन आणि साध्य यांच्यात अभेद झालेला असतो. हे परब्रह्माचे स्वरूपच आहे. ते प्राप्त झाले असता नष्टही होत नाही. पै का आणिक एक याचे, जे हाता आले तरी न वचे, आणि अनुभवता काही न वेचे, परी विटेही ना. असे हे पवित्र रमणीय आत्मज्ञान सहज कळणारे, विनासायास मिळणारे, धर्मसंमत असणारे आणि श्रुती स्मृतींना धरून असणारे असूनही लोकांपासून ते दूर कसे? लोकांनी सर्रास त्याचा अंगीकार का नाही केला, अशी शंका उपस्थित होणे मात्र स्वाभाविक आहे. त्यावर भगवंत सांगतात की आत्मज्ञान सुलभ आणि सोपे असले तरी लोक त्याचा स्वीकार करीत नाहीत. आत्मज्ञानरूपी धर्मावर त्यांचा विश्वास नसतो. श्रद्धाविहीन लोक त्यावर विश्वासच ठेवित नाहीत, तर ते ज्ञान सोपे आणि सुलभ असून काय उपयोगाचे? हाच विषय व्यवस्थित समजावा म्हणून ज्ञानेश्वरांनी व्यवहारातले सुरेख दाखले देऊन प्रतिपाद्य विषय सुगम केला आहे. ज्ञानदेव श्रद्धाविहीनांचा ज्ञानावर विश्वास नसतो त्याला कारण सांगताना म्हणतात, पहा की अरे गाईचे पवित्र आणि गोड दूध सोडून गोचिड ज्याप्रमाणे तिच्या स्तनाच्या पदरामागील रक्तच घेतो, किंवा कमलकंदाची आणि बेडकांची तर एकाच ठिकाणी वस्ती असते, पण कमळकंदामधील परिमळ किंवा परागात असलेला मध दुरूनही येऊन भुंगे सेवन करून जातात, पण अगदी कमलकंदा जवळच असलेल्या बेडकांना मात्र चिखलच शिल्लक राहतो. म्हणजे त्यांना मधापेक्षा चिखलातच अधिक आनंद मिळत असतो. अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो सुवर्णमुद्रा पुरलेल्या असूनही तो मात्र दारिद्र्यात दिवस कणतो व उपाशी राहतो. कर्मदरिद्री माणसाचेच हे लक्षण नाही का? तसा सर्व सुखांचा बगीचा असणारा मी हृदयात असताना इंद्रिय भोगाने भ्रमित झालेल्या लोकांची वासना ही इंद्रिय सुखात इंद्रियाद्वारे भोग घेण्यावर असते. श्री ज्ञानदेवांनी म्हटले आहे की श्रद्धाहीन माणसे ही स्वतःजवळ असलेली आत्मवस्त्र जाणत नसल्याने ती सोडून दुसऱ्याच क्षुद्र विषयात गुंतून राहण्याचा मूर्खपणा करतात. शेवटी आत्मनाश ओढावून घेतात. श्रद्धाविहीनांच्या नशिबी काय येते हे ज्ञानदेवांनी रोजच्या व्यवहारातील दृष्टांतांनी व्यवस्थित सांगितलेले आहे. माझे मन आता न देखे निरसता, म्हणवून आधार केला, असे तुकाराम महाराजही म्हणून गेले. धन्यवाद. मी वाचक पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.